इगतपुरीचे आमदार हिरामन खोसकर साहेब आहेत. आपण त्यांच्याशी थेट जाणून घेऊया. काय सांगाल, भंडाऱ्यात आपण उपस्थित राहिली नाना पटोले यांच्या कार्यक्रमात काय नेमकं आयोजन होतं? या ठिकाणी 23 तारखेला नाशिकला उत्तर महाराष्ट्राचा मेळावा झाला, मोठ्या प्रमाणात मेळावा झाला. त्या दिवशी मी कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळं मला देखील कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नाही. परंतु आमचे दोन्ही ज्येष्ठ नेते आणि स्थानिक कार्यकर्ते, सरपंच आणि संपतनाना सकाळी आमचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, त्र्यंबक तालुक्यातले इगतपुरीचे ज्येष्ठ नेते माळीमामा हे दोन्ही मूळ प्रांतिकवर आहेत. आणि त्यांनी त्या दिवशी चांगल्या पद्धतीनं तिथं कार्यक्रमामध्ये भाग घेतला आणि उपस्थिती कार्यकर्ते होती. परंतु मी उपस्थित नसल्यामुळं थोडंसं वर्तमान मीडियाच्या माध्यमातून, वर्तमानपत्रातून वेगवेगळ्या तर्क सुरू झाल्या. आणि मग या ठिकाणी साकोली मतदारसंघामध्ये 4 भट्टी येथे ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. नानाच्या माध्यमातून दरवर्षी 24 वर्षापासून कार्यक्रम चांगला होतो. हनुमान चालीसा या ठिकाणी पाठण होतो आणि त्याचा कार्यक्रम समारोप पोळ्याच्या दोन दिवस अगोदर होतो. मग या कार्यक्रमाला माळीमामा आणि संपतनानांना सांगितलं काही हिरामन त्या दिवशी उपस्थित नसल्यामुळे त्याला कार्यक्रमाला घेऊन आमचं परंपरा दरवर्षी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम राहतो. म्हणून मामा आणि संपतनाना, हरीश गायकवाड, रवीजी जाधव या परवाच्या दिवशी 2 दिवस अगोदर मी मुंबईला असताना नानांनी फोन केला माळीमामांनी आणि आपल्याला नाना भाऊंनी कार्यक्रमाला बोलवलं, कार्यक्रमाला जायचे. म्हणून मी त्या ठिकाणी विमानाने नागपूरला उतरलो आणि नाना आणि माळीमामा आम्हाला घ्यायला आले. मला तिथं कार्यक्रमाला आलो. नंतर एकदम चांगल्या पद्धतीनं काल कार्यक्रम झाला. कार्यक्रमामध्ये थोडंसं मला पॉझिटिव्ह पण वाटलं. नानांनी स्टेजवर बोलावलं आम्हाला तिघायला, माळीमामाला, मला, संपतनानाला, आणि त्या ठिकाणी आमचा सत्कार पण केला. आम्हाला जे काही संकेत देतात ते चांगल्या पद्धतीने भाषणातून दिले. याचा अर्थ 100% मला उमेदवारी मिळेल. थोरात साहेबांनी मागच्या आठवड्यात गेलो, त्यांनी पण पॉझिटिव्ह या ठिकाणी मला शब्द दिला. 15 दिवसापूर्वी माळीमामा आणि संपतनानासुद्धा नानांच्या भेटीला इकडं साकोली मतदारसंघात येऊन गेले. भेट पण झाली, चर्चा पण त्यांची काही झाली असेल, परंतु त्यांची चर्चासुद्धा पॉझिटिव्ह झाली सुद्धा मला वाटतं. याच्यात मला कुठलीही शंका नाही. मतदान पार्टीला केलेलं आहे, मिलिंद नारेकर साहेबाला मतदान केलेलं आहे. जे काही आमदार फुटल्याचं आहे त्यांचं काय असेल ते माहीत नाही, परंतु मी प्रामाणिक पक्षासंघ राहिलेलो आहे. पण आपल्यावर जे आहे विधान परिषद निवडणुकीच्या वेळी क्रॉस वोटिंगचा एक ठपका बसला होता. कशामुळे ते काय कारण असेल नेमकं तुमच्यावर तसा ठपका? काय कारण आता तोच मला काही कळत नाही. कसं होतं, पक्षाच्या मतदारसंघामध्ये निधी मागणीसाठी मी अजितदादा असेल, CM असेल, पाणी पुरवठा मंत्री असेल, आदिवासी विकास मंत्र्यांच्या माध्यमातून जास्त मतदारसंघात निधी, ट्रायबलचा मतदारसंघ असल्यामुळे, परंतु वेगवेगळ्या मंत्र्याकडे जावं लागतं. मतदारसंघातली परिस्थिती, पाण्याची परिस्थिती, स्थलांतराची परिस्थिती, आमच्या मतदारसंघामध्ये त्र्यंबक तालुक्यामध्ये 75% मतदारसंघ असा आहे का त्याला 4 महिने फक्त शेती लोक करताना 8 महिने वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये स्थलांतर होत आहे. मग ते साठवण तलाव बांधण्यासाठी, सिमेंट बंधारे बांधण्यासाठी, रस्त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून प्रत्येक मंगळवार, बुधवार हप्त्यातून 2 दिवस मी त्या ठिकाणी असतो. म्हणजे आपण जे विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागल्या चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. पक्षश्रेष्ठीकडून आपल्याला तसे आश्वासन दिलेले आहेत का? आश्वासन म्हणजे आता स्थानिक कार्यकर्ते, स्थानिक नेते आणि संपतनाना, माळीमामा यांचा काही शब्द त्यांना दिलेला असेल, परंतु त्यांनीच या दोन्ही माणसांनी सांगितलं का आपण कामाला लागा, कामाला, आणि आम्ही लागलेलो आहे. 5 वर्ष या मतदारसंघामध्ये मी सुखादुखामध्ये, विकासामध्ये नेहमी त्या ठिकाणी राहतोच. परंतु काम माझं चालूच आहे. या ठिकाणी त्या उमेदवारी मिळेल हे आम्हाला सगळ्यांना खात्री. नाना पटोलेंच्या कार्यक्रमात आपण उपस्थित लावली. नाना पटोलेंशी आपली चर्चा झाली असती, त्या दरम्यान नाना पटोलेंनी आपल्याला शब्द दिला आहे का की नक्कीच तुम्हाला विधानसभा निवडणुकीची कालच्या भाषणातून त्यांनी सांगितलं, माळीमामा तुम्ही वणीच्या गडाला दर्शनाला जाता, नेहमी जाता, पण वणीच्या गडाला दर्शन जाण्यापेक्षा इथं दर्शनाला तुम्ही पुढच्या वर्षी या म्हणजे याचं संकेत का आम्हाला उमेदवारी मिळेल अशी आम्हाला 100% नक्कीच नाना पटोलेंनी दिलेल्या संकेतावरून कुठेतरी नक्कीच मला उमेदवारी मिळेल असा विश्वास इगतपुरीचे आमदार
यांनी व्यक्त केलेला आहे. रुपेश सपाटे, TVNIN मराठी, भंडारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.